शीतल किचनमध्ये मेथीचे पराठे करत होती तेव्हा तिच्या नवऱ्याचा ओरडण्याचा आवाज तिला आला आणि तो तिला म्हणाला की अगं मूर्ख बाई, मी तुला रात्री सांगितलं होतं की सकाळच्या वेळी नाश्ता लवकर बनव, पण तू आहेस की तुला एक काम पण व्यवस्थित करता येत नाही. नवऱ्याचं कार्तिकचं बोलणं ऐकून शीतलने पटकन कार्तिकला नाश्ता दिला. घाईघाईमध्ये शीतलचा पाय तिच्या साडीमध्ये अडकला आणि ती पडायच लागली होती. हॉलमध्ये बसलेले किशोरराव हे सगळं पाहत होते. तोपर्यंत शीतलची सासू मिनलताई पण देवाची पूजा करून आल्या आणि त्यांनी सगळ्यांना प्रसाद दिला. काही वेळाने अजून कार्तिकच्या ओरडण्याचा आवाज आला आणि तो शीतलला म्हणाला की शीतल, माझी बॅग व्यवस्थित पूर्ण केली आहे का? शीतल किचनमध्ये काहीतरी काम करत होती. तेथूनच ती म्हणाली की हो, मी तुमची बॅग व्यवस्थित पॅक केली आहे. सकाळच्या वेळी कार्तिकचा कर्कश आवाज सगळ्या घरात घुमत होता, पण कार्तिकला कोणच काही बोलत नव्हतं. त्यामुळे किशोरराव कार्तिकला मोठ्या आवाजात म्हणाले की अरे कार्तिक, सकाळपासून मी पाहत आहे, ओरडत का आहेस? तुझी मीटिंग तर संध्याकाळी 5 वाजता आहे, त्यामुळे तू आरामशीरपणे जाऊ शकतो. सुनबाईला एवढ्या दमात का बोलत आहेस? बिचारी सकाळपासून एका पायावर उभा राहून सगळं काम करत आहे. कार्तिक त्याची बॅग पाठीला अडकवून त्याच्या बाबापाशी आला आणि म्हणाला की बाबा, ही बाई त्याच लायकीची आहे. हिला थोडं जरी स्वातंत्र्य दिलं तर ती चुकांवर चुका करत असते आणि तुम्ही काळजी करू नका. त्यामुळे तुम्ही आमच्या नवरा बायकोच्या मध्ये पडत जाऊ नका. एवढं म्हणून कार्तिक आई वडिलांचा आशीर्वाद घेऊ लागला आणि म्हणाला ठीक आहे, मी आता जातो. किशोरराव म्हणाले पण कार्तिक बाळा, तू एवढ्या लवकर का चालला आहेस? अजून मीटिंगला खूप उशीर आहे. बाबा, इथून मीटिंग खूप लांब आहे, त्यामुळे तिथेच मी एका हॉटेलवर थांबणार आहे आणि तेथूनच फ्रेश होऊन मीटिंगला जाणार आहे. सकाळी लवकर गेलो म्हणजे नंतर ट्रॅफिकमध्ये मी फसणार नाही. तेव्हा कार्तिकची आई मिनलताई त्याला म्हणाल्या की तर ठीक आहे, जाता जाता गणपतीच्या मंदिरात विकत घेऊन प्रसाद ठेव. कार्तिक खूप प्रेमाने त्याच्या आईला म्हणाला की हो आई, सकाळपासून तू मला 4-5 वेळा हे सांगितलं असेल. आई, मी 15 मिनिटातच गणपतीच्या मंदिरात पोहोचेल आणि तिथे गेल्यावर नक्कीच मी मोदकाचा प्रसाद ठेवेन आणि या टायमाला मंदिरात गर्दी पण नसते. त्यामुळे आई, तू अजिबात काळजी करू नकोस. त्यानंतर तो त्याच्या बायकोला शीतलला रागात म्हणाला की अगं ये महाराणी, किचनमध्ये अजून काय करत आहे? तुझा नवरा आता कामाला चालला आहे. कार्तिकचा आवाज ऐकून शीतल गॅस बंद करून पटकन बाहेर आली आणि तो तिला म्हणाला की मी रात्री 12 वाजेपर्यंत घरी येतो. तोपर्यंत तू माझ्या आई वडिलांची चांगली काळजी घे. माझ्या पाठीमागे मला काही सुद्धा ऐकायला भेटलं नाही पाहिजे, नाहीतर तुझं काही खरं नाही. शीतलचे डोळे भरून आले आणि ती म्हणाली की तुम्ही हे सगळं मला प्रेमाने सुद्धा सांगू शकला असता. आई आणि बाबा हे माझे कोणी लागत नाहीत का? बोलता बोलता शीतलचा आवाज जड झाला तर कार्तिक रागात म्हणाला की बास, तुझं फक्त तोंड चालतं. त्यानंतर कार्तिक त्याचं सामान घेऊन निघून गेला. त्याचे वडील त्याला कारपर्यंत सोडायला गेले. कार्तिक जेव्हा गेला तेव्हा किशोररावांनी मोकळा श्वास सोडला आणि बाहेर अंगणात बसून ते काहीतरी विचार करत बसले. इकडे कार्तिक त्याच्या गाडीमध्ये गाणं गुणगुणत चालला होता आणि 15 मिनिटातच तो गणपतीच्या मंदिरापाशी येऊन थांबतो. त्यानंतर त्याला आठवतं की आईने गणपतीला प्रसाद ठेवायला सांगितलं आहे. त्यामुळे कार्तिक त्याचं पाकिट शोधू लागतो, कारण त्याला प्रसाद विकत घ्यायचा होता. पण तो त्याचं पाकिट सगळीकडे शोधतो, परंतु त्याला मिळतच नाही. त्यानंतर कार्तिक रागाने जोरात हात स्टेअरिंगवर मारतो आणि म्हणतो की कसली गावढळ आणि अडाणी मला बायको मिळाली आहे. साधं माझं पॉकेट हिला ठेवता येत नाही. मजबुरीने आता कार्तिकला माघारी जावे लागणार होते, कारण पॉकेटमध्ये पैसेच नव्हते, तर त्यात त्याचं ATM कार्ड वगैरे सगळं होतं. जसं कार्तिक घरी जात होता तसा
शीतलबद्दल त्याला खूप राग येत होता. त्याला वाटत होतं की पटकन घरी जावं आणि शीतलला बेडरूममध्ये घेऊन बेल्ट काढून खूप मारावं, कारण तो छोट्या मोठ्या गोष्टीवरून पण शीतलवर हात उचलत होता. आणि आज तर एवढी मोठी चूक झाली होती, त्यामुळे तो आज खूप रागवला होता. घरात घुसल्यावर त्याने पाहिलं की त्याचं पाकीट तर डायनिंग टेबलवरच ठेवलेलं आहे. तो रागाने लालबुंद झाला होता. तो रागातच किचनमध्ये गेला, परंतु तिथे शीतल नव्हती. त्यानंतर तो बेडरूममध्ये गेला, परंतु तिथे पण शीतल नव्हती. शीतल कुठेच दिसत नव्हती, म्हणून तर त्याचा राग आता दुप्पट झाला. आणि तेव्हाच त्याला त्याच्या आईच्या खोलीतून आई रडण्याचा आवाज येऊ लागला. त्यामुळे अचानक कार्तिक शांत झाला आणि तो ऐकू लागला. त्याचे वडील त्याच्या आईला म्हणत होते, तू माझी बायको आहे, त्यामुळे मी तुझ्यासोबत कसा पण वागू शकतो. माझ्या पाठीमागे तू खूप चुका करते आणि त्यामुळेच मला आता तुझा खूप राग आला आहे. सकाळी मी तुला चहा मागितला होता, तरी तू मला चहा वेळेवर आणून दिला नाही. आता मला चान्स भेटला आहे, त्यामुळे मी आता माझा सगळा राग काढणार आहे. असं म्हणून त्याचे वडील बेल्ट घेऊ लागले. मिनलताई हात जोडून म्हणाल्या की, अहो तुम्ही हे काय करत आहात? आता या वयात मला हा मार सहन होणार नाही. आपले मुले मोठे झाले आहेत तेव्हा त्याच्या वडिलांनी आईला एक जोरदार कानाखाली दिली आहे असा आवाज येतो आणि आई मोठ्याने रडते. त्या आवाजाने कार्तिकला खूप भीती वाटू लागली. आता त्याला राहवलं नाही. तो जाऊन त्याच्या वडिलांचा दरवाजा वाजवू लागला आणि मिनलताईने पण पळून जाऊन दरवाजा उघडला. आईची ही हालत पाहून तर कार्तिकच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या आईची साडी फाटली होती. हे सगळं पाहून त्याला सहन झालं नाही आणि तो रागात किशोररावांना म्हणाला की, बाबा तुम्ही काय करत आहे? तुम्हाला हे शोभतं का? या वयात पण तुम्ही आईला मारत आहात. तुम्हाला लाज वाटत नाही का? 2 मिनिट किशोरराव शांत बसले आणि ते कार्तिकला म्हणाले की, तू मला ज्ञान शिकवत आहेस? हे माझ्या आणि माझ्या बायकोमधलं भांडण आहे. तू आमच्यामध्ये पडू नकोस. 1 मिनिट बाबा, ही तुमची बायको आहे म्हणून तुम्ही तिला काही पण बोलू किंवा करू शकत नाही. ती सुद्धा एक माणूस आहे. तिला सुद्धा स्वतः वेदना होत आहेत. कार्तिक, तुला काय करायचं आहे? मी जे करत आहे ते तू पण करत असतोस. मी काही नवीन करत आहे असं मला वाटत नाही. तू पण दिवसभर तुझ्या बायकोला ओरडत असतो, मारत असतो. तर मग मी केलं म्हणून यात गैर काय आहे? तेव्हा हे तू जे मला ज्ञान देत आहे ते कुठे जातं? त्या दिवशी सुनबाईला ताप होता. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर आणि हातावर काळे निळे निशाण होते. तुला काय वाटलं की तू बंद खोलीमध्ये शीतलसोबत कसा पण वागशील आणि आम्हाला कळणार नाही? आणि तू जसा सुनबाईसोबत वागतो तसं मी तुझ्या आईसोबत वागलो तर तुला प्रॉब्लेम काय होत आहे? हे सगळं ऐकून लाजेने कार्तिकने मान खाली घातली. तेव्हा कार्तिकने पाहिलं की शीतल किराण्याचं सामान घेऊन आली होती आणि सासू सासऱ्यांच्या खोलीची ही अवस्था पाहून शीतल स्तब्ध झाली. आणि कार्तिक शीतलला म्हणाला की, तुला माहीत आहे का बाबा आईसोबत काय करत होते? किशोरराव कार्तिकला म्हणाले की, हे बघ, मी तुला जे प्रश्न केले आहेत त्याचे उत्तर दे. बाकीचं काही सुद्धा बोलू नकोस. जर तुला वाटत आहे का मी चुकी केली आहे तर मी आताच्या आता तुझ्या आईची माफी मागतो आणि यानंतर तुझ्या आईला कोणता त्रास देणार नाही हा शब्द पण देतो. पण माझ्याप्रमाणे तू पण तयार आहेस का की तू पण तुझ्या बायकोला त्रास द्यायचा नाही, तिला मारायचं नाही? आणि हो, तुझ्या आईसोबत मी काही वागलो त्याची मी माफी मागायला सुद्धा तयार आहे. तू आहेस का शीतलची माफी मागायला तयार? तुला तुझा अहंकार बाजूला सारून तिची माफी मागावी लागेल. शीतलताईंची अवस्था पाहून शीतलच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ती तिच्या सासूपाशी जाऊन त्यांना सांत्वन देऊ लागली. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की तिचे देव माणसासारखे सासरे असे काही वागतील. त्यानंतर मिनलताईंच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या कार्तिकला म्हणाल्या की, कार्तिक,
तुझ्या वडिलांनी जे काही केलं ते केलं, परंतु तू पण तुझ्या बायकोसोबत असाच वागतो की? मी तुला किती वेळा सांगितलं आहे की शीतलला त्रास देत जाऊ नकोस, तरी पण तू माझं काही ऐकत नाही. तिला नेहमी त्रास देत असतोस आणि आज तुझ्या आईला त्रास होत आहे हे तुला दिसत आहे. पण बाळा, तुझ्या बायकोला पण त्रास होत असेल असा विचार तू का नाही करत? मी पण एक स्त्री आहे आणि स्त्रीवर झालेला अत्याचार मी समजू शकते. जर बाहेर आपल्याला एखाद्या वेळेस ऐकायला भेटले की तो त्याच्या बायकोला मारतो, तर आपण त्याबद्दल किती वाईट बोलतो. पण जर घरातच आपला मुलगा आपल्या सुनावर असा अत्याचार करत असेल तर आम्ही शांत कसं बसू शकतो? तू तर हे सगळं करून साध्य करत आहेस की मी तुला चांगले संस्कार दिले नाहीत. बोलता बोलता मीनलताई अजूनच रडू लागल्या. कार्तिकला काही समजत नव्हतं. तो त्याच्या डोक्याला हात लावून बसला. तो कोणालाच काही बोलला नाही. थोड्या वेळाने सगळे आपापल्या खोलीत गेले. खोलीत बसून कार्तिक विचार करत होता. तेव्हा त्याच्या मोबाईलवर एक फोन आला. फोन त्याच्या बॉसचा होता आणि कार्तिकचा बॉस त्याला म्हणत होता की तू मीटिंगला निघाला आहेस का नाही. कार्तिक त्यांना म्हणाला की माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे मी मीटिंगला येऊ शकणार नाही. तुम्ही माझ्या जागेवर दुसऱ्या कोणाला तरी पाठवा. त्याचा बॉस म्हणाला ठीक आहे. बॉसने फोन ठेवून दिला. फोन ठेवल्यानंतर कार्तिक मोठमोठ्याने रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून सगळ्यात पहिल्यांदा त्याच्याजवळ शीतल आली आणि त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत त्याला म्हणाले की अहो, काय झालं आहे तुम्हाला? मी पाणी आणू का? त्यानंतर शीतल पाणी आणायला चालली, पण कार्तिकने तिचा हात धरला आणि तिला खाली बसवलं आणि त्याने तिला प्रेमाने मिठीत घेतलं आणि तो रडू लागला आणि म्हणाला की शीतल, मला माफ कर. मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो आहे. तुला मी छोटी जरी चूक झाली तरी मारत होतो. तुझी काही चूक नसताना पण मी तुला टोमणे देत होतो आणि हे सगळं आज माझ्या आईसोबत झालं आहे. त्यामुळे मी हे सगळं सहन करू शकलो नाही. मी माझ्या वडिलांचं हे नवीन रूप पाहून खूप तुटलो आहे. बरं झालं आपल्याला मुले नाहीत. त्यांनी पण जर तुला असा त्रास झालेला पाहिला असता तर मुलांना पण त्रास झाला असता. मुलांनी पण मला कधीच सन्मान दिला नसता, कारण आज माझ्या मनात जो बाबाबद्दल सन्मान होता तो निघून गेला आहे. पण मी तुला वचन देतो की यानंतर मी स्वतःला बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आजपासून मी तुला मारणार नाही किंवा तुला टोमणे पण देणार नाही. आणि हो, तुझ्यावर ओरडणार नाही. पण प्लीज मला माफ कर. आणि अजून एकदा कार्तिकच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यानंतर शीतल त्याला म्हणाले की ठीक आहे, मी तुम्हाला माफ केलं कारण तुम्ही माझे पती आहात. मला नेहमी हेच वाटत होतं की माझ्या चांगल्या गुणांमुळे मी तुम्हाला बदलेल, परंतु तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही बदलला नाही. पण तुम्हाला तुमची चुकीची जाणीव झाली हेच माझ्यासाठी खूप आहे. पण आईचं काय? आपल्याला माहित नाही की आई किती दिवसापासून हा त्रास सहन करत असतील. अगं शीतल, मी माझ्या वडिलांना खूप चांगला माणूस आहे म्हणून समजत होतो. तोपर्यंत तिथं मीनलताई आल्या. त्यांनी दुसरे कपडे घातले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर चमक पण दिसत होती. आणि कार्तिकला रडताना पाहून त्या म्हणाल्या की कार्तिक, मगाशी जे काही घडलं ते सगळं खरं नव्हतं, ते नाटक होतं. तुझ्या वडिलांनी माझ्यासोबत काहीच वाईट वागणूक केली नाही. ते तर फक्त तू कोणती चूक करत आहे हे तुला दाखवत होते. हे सगळं ऐकून कार्तिक आश्चर्यचकित झाला आणि उठून उभा राहिला. तोपर्यंत किशोरराव पाठीमागून हसत त्यांच्या बेडरूममध्ये आले आणि म्हणाले की हो बाळा, हे सगळं नाटक होतं. तुला तुझी चूक मला दाखवून द्यायची होती. मीच मुद्दाम तुझ्या बॅगेमधून तुझं पॉकेट काढून घेतलं होतं, कारण मला माहीत होतं की तू गणपतीच्या मंदिरापाशी गेल्यावर प्रसाद घेण्यासाठी पाकिट शोधत असतो आणि पाकिट नाही मिळाल्यावर तू नक्कीच महागारी येत असतो आणि त्यावेळेसच आम्ही
मुद्दाम सुनबाईला मार्केटला लावून दिलं, कारण त्यावेळेस फक्त आम्ही दोघंच घरी असावं आणि तुला खरंच हे वाटू लागले की मी तुझ्या आईला बंद खोलीमध्ये मारत आहे. आणि हो बाळा, आम्हाला हे नाटक लवकरात लवकर करायला भेटावं. त्यासाठी मी तुला नेहमी गणपतीच्या मंदिरात प्रसाद ठेवायला जा म्हणून सांगत होते, कारण तिथे गेल्यावर तू तुझं पाकीट शोधत असतो आणि तू नंतर घरी माघारी येत असतो. आम्ही शीतलला मार्केटला पाठवलं आणि तुझी येण्याची वाट पाहत बसलो. आणि जेव्हा तुझी गाडी येताना दिसली तसं आम्ही आमचं नाटक सुरू केलं आणि आम्ही त्या नाटकमध्ये सफल झालो असं म्हणत किशोरराव आणि मीनलताई हसू लागले. आणि इकडे कार्तिक कठोर झाला आणि तो रागात म्हणाला की जर तुम्ही दोघं नाटक करत होता तर मी पण आता बदललो आहे, हे नाटकच करत होतो. हे ऐकल्यानंतर तिथे शांतता पसरली आणि एका मिनिटाने कार्तिक मोठ्याने हसू लागला आणि म्हणाला की का, ॲक्टिंग काय तुमच्या दोघांनाच येते, मला ॲक्टिंग येत नाही का? आणि खरंच आई बाबा, तुमच्या दोघांमुळे मला माझी चूक समजली आहे. जरी तुम्ही दोघांनी नाटक केलं होतं परंतु ते सगळं सत्य होतं, कारण मी माझ्या बायकोसोबत सेम तसाच वागत होतो. आणि त्यानंतर कार्तिकने त्याचे दोन्ही पण कान धरले आणि यापुढे अशी चूक होणार नाही म्हणून सगळ्यांना सांगितले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.